आवरलं बाई एकदाचं काम. किती काम उरका बाई, दिवसभर उरकतच नाही बाई. हे घरातलं काम काही संपतच नाही बाई. कटाळा आलाय बाई नुसता. भांडी घासान, कपडे धुवान, स्वयंपाक करान. आईलाच फोन करून बघते, लय दिवस झाले तिला फोन नाही लावला. अगं आई बोल ना, काय म्हणती? बसली का निवांत? बाबा गेले काय ग कामाला? हा ग गेले. गेले वय? बरं जाऊ दे. निवांती का तू आज? मी वय माझं कसलं आलंय बाई निवांत. इथं काम करू करू माझं पार हे झालंय बाई. सगळे काम मलाच असतात बाई करायला. काय करते आता? अगं सासू नाही करीत का सासू काम? बाई काय बाई ते हात लावतील का तेवढ्यात बाई माझे गुडघे दुखते, माझी कंबर दुखती. हा मला नाही होत बाई आता. तुझं तूच कर. मग कसलं काय माझं मलाच करावं लागत आहे. अहो तुला सांगते, संक्रांतीच्या आदल्या दिवशी त्यांना म्हणलं तिळगुळाचे थोडेसे लाडू बनवा आपल्याला. तो काय म्हणत्या, ए बाई तुझे तूच बनव, मी नाही बनवीत बाई. नाही तर म्हणा रेडीमेड आणते तिळगुळ. कशाला इथं मला अदब करायला लावी ती. एक काम नको बाई करायला, हात लावायलाच नको म्हणते अजिबात. अगं आणि तुला सांगते, संक्रांती दिवशी त्यांना म्हणलं सासूबाई तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. माझे तीळ सांडू नका आणि माझ्या संग भांडू नका. तर 800 तिळगुळ खाली सांडू. कदरच नाही बाई मम्मी, काही म्हणते. सुनाची काही कदर नाही बाई त्यांना. जाऊ दे तिकडं. साडी नाही घेतली का संक्रांतीला? नवी साडी? हा नवी साडी घेतली बाई. ती नवीन नवीनच असतं बाई वर्षभर, प्रत्येक सणाला साडी. आता कसली साडी कसलं काय हाय त्याच नेसायची बाई. त्या आमच्या इकडे नाही घेत बाई दर सणाला साडी. एवढ्या साड्या घेऊन काय करायचं म्हणते. हाय त्याच घाला. पण जाऊ दे साडीचं पुराण मरते तिकडे. तुझी जावई काय? हा आहेत ना, बाहेर गेलेत. अगं पतंग बितंग उडवलं का नाही तुम्ही? पतंग? कसला पतंग आलाय बाई उडवायला? इथं जीवनाचाच पतंग होऊन बसलाय. पतंग उडवत बसली बाई. इथं कामातून फुरसत मिळून तेव्हा ना बाई. ते संक्रांतीच्या दिवशी सगळा सरा स्वयंपाक करता करताच मला नाकी नऊ झाली बाई. आणि कधी ती पतंग उडवीत बसती बाई आता. बाई ते सासूबाई म्हणते ते काय लहान पोरासोरांनी पतंग उडवायचे आणि तुम्ही उडविता का आता? असंच म्हणते ना बाई आम्हाला. तिकडं उडवीत होते काय सगळे? उडवीत असतील बाई तिकडे, इकडं नाही बाई आमच्याकडं. जाऊ दे मरू दे. तू आपलं बोल, जाऊ दे. अगं जावई बापू काय म्हणतात मग? तुझे जावई काय? जाऊ त्यांचं नको नाव काढू. त्यांच्या संग माझी भांडणं झालीत. अगं कसं काय भांडणं झाले ग? अगं मला म्हणते तुला किती तिळगुळ दिले तरी तू काय गोड बोलणार आहे का? नुसती भांडणारच असं दिले तिळगुळ. पण ती काय बाई जाऊ दे मरू तिकडे. ते शुल्लक शुल्लक गोष्टी भांडूनच काढते नुसते. मी पण काय कमी काय मग भांडायला? मी बी भांडूनच घेते मग. हा मी का सोडू मग? मी बी भांडणारच मग. अगं माझ्या जावई संग नको भांडत जाऊ हा बाई. जावाई संग भांडत नाही जावा. त्यांनी बरं जमतं मग भांडलेलं. मिनटाला बाई काही ना काही चालू असतं बाई त्यांचं. त्यांनी जमतं भांडलेलं. मी भांडल्यावरच लय बाई हे होतं का? बरं ती जाऊ दे मरू दे तिकडं. तुझी कशी काय झाली मग संक्रांत? छान झाली अगं. शेतातले काम कस काय आलेत आता? उरकत आले का नाही? हा आले. तुमचे उरकले का? आमचे वय आमचे पडलेत बाई अजून. हा मग कांदेन गहून बरंच काय काय अगं मसे होते ना हळूहळू चटमुरते. काय आमचं चहा ते. गुड्डी काय करती? अभ्यास करते का नाही? करते ना अभ्यास. तिला म्हणा अभ्यास कर बाई चांगला. नाही तर काय असते काम करीत बसावं लागते बाई. नाहीतर काय ग? बरं जेवण बिवण केलं का? काळजी घे वेळेवर. इकडं कधी येते मग तू? तिकडं वय? हा येईन ना तिकडं. आता थोडी कामाची सारव झाली का मग येईन तिकडं. अगं एक काम कर ना, तूच फोन कर ना माझ्या सासूबाईंना. तूच म्हण त्यांना
थोडा दिवस पाठवून दे म्हणून. हा तसं काय पाठवायचे नाही बाई त्या मला. इथं मी कसं काम करायला सापडते, सगळं काम करते मी बरोबर, मग त्या काय पाठवित असते का? 15 दिवस ये मग तू. 15 दिवस बाई, 4-5 दिवस पाठवलं तरी मुश्किल. 15 दिवस कधी पाठवायचे मला? जाऊ दे, ते किती दिवस राहणं का ना तिकडे आल्यावर, पण तू फोन कर त्यांना. तू फोन केल्यावर कसं मग ते बरं पडत जरा. ऐक ना अगं, ते संक्रांतीच्या वाहनात काय काय आलं ग तुला? आलंय अगं, बरंच आलंय सामान. बरंच सामान आलंय होय. करंडा, टिकल्याच्या डब्या, नखपालीस, बाई बरंच काय गं, काय तुला आलंय. लईच भेटले बाई. तुमच्याकडे आमच्या नाही इकडे देत होय. काय? आमच्या इकडे एवढं काय नाही, थोडस आलंय. तुझ्या सासूला आला असेल ना. सासूबाई काय? सासूबाई कुठं दाखवते बाई मला. आणि ते मला दाखवून त्यांना वाटत हिने घेतलं भेटलं, मग बाई लिहिलं मला कशाला भेटलं मग. बरं ते जाऊ दे, मरू दे तिकडं. तुला काय काय आलंय ते ना चांगलं जपून ठेव बाई. मी आल्यावर बघते मग, आणि मग मला त्यातलं काय काय लागत आहे. हा, त्या हळदी कुंकाचा करंडा बिरंडा ती मीच आणणार आहे. तू काय करणार करशील त्याचं तरी. हा बाई, ने तुला काय आवडन ते ने त्यातलं. ते बारीक मी ठेवते टिकल्याचे सगळं. डबे बिबे राहत तुला, पण जे चांगलं चांगलं आहे ते मला देऊन टाक. हा बरं बरं. हा, काळजी घे तुझी. हा घे काळजी, मग जेवण कर वेळच्या वेळेला. बर, ठेवते फोन मी आता. अगं सुनबाई, झालं का फोनवर बोलून? मला चहा करून आण ग थोडासा. काय झालं ग? काय नाही अगं, हे म्हातारीला आता चहा प्यायचंय. असं दुपारी कोणी चहा पितं का? बरं जाऊ दे, चल ठेवी, घे काळजी तू. काय बाई, आता हे चहाचा वेळ आहे का? जेवण करायचा वेळ झाला ना, कधी चहा प्यायचं सुचतं बाई. 11 आणि 12 वाजता कोण दुपारच्या चहा पितं का? काय करणार, करून द्यावं लागेल आता, मरू दे तिकडे.